नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, सध्या राज्यसेवेची पूर्व परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली। 28 सप्टेंबरला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे आणि ह्या परीक्षेचं, राज्यसेवेच्या परीक्षेचं एक वैशिष्ट्य हे आहे की आता 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होणार आहे। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न विषयी मी GS1, GS2, GS3 आणि GS4 याच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण घेतलेलं आहे। ते तुम्ही आपल्या इन्फिनिटीच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। परंतु आज आपण एक महत्त्वाचं लेक्चर घेतोय। ते लेक्चर यासाठी आहे की ते पूर्व परीक्षा, जसं मी आत्ता बोलताना तुम्हाला म्हणलं की 28 सप्टेंबरला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे। तर आपलं जे टार्गेट आहे राज्यसेवेचं, भले मग तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, महाराष्ट्र वनसेवेची तयारी करत असाल, त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हे लेक्चर फार महत्त्वाचं आहे आणि हे लेक्चर तुम्ही चुकू नका। आपल्याला त्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलायचं आहे, पूर्व परीक्षेच्या स्ट्रॅटेजीबद्दल मी डिटेलिंग करत जाणार आहे। आपल्याजवळ ॲक्च्युअल किती दिवस उपलब्ध आहेत, आपला अभ्यासक्रम काय आहे पूर्व परीक्षेचा, आणि त्याला अनुसरून काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे जेणेकरून मी पूर्व परीक्षा पास होईल। आता सगळ्यात पहिले एका मुद्द्यावर आपण चर्चा करू। आपल्याजवळ पोस्ट किती आहेत हे पहिलं बघूयात। राज्यसेवेच्या ज्या पोस्ट त्यांनी सांगितलेल्या आहेत ते 127 आहेत। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र वनसेवा याच्या पोस्ट आहेत 144 आणि MES याच्या पोस्ट आहेत 114। अशा एकूण 385 पोस्टची ही जाहिरात आहे, एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर। मग तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असा की सर आम्हाला कोर राज्यसेवेची तयारी करायची, डेप्टी कलेक्टर व्हायचं, DYSP व्हायचं आहे, किंवा वनसेवेतून जी महत्त्वाची क्लास 1ची पदं आहेत ती मिळवायची, किंवा इंजिनिअरिंगच्या सर्व्हिस ज्या आहेत त्यांच्या MES साठी सुद्धा पूर्व परीक्षा हीच आहे, जो राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो, बरोबर। पहिला मुद्दा तर आपल्या बाजूने क्लिअर झाला की ह्या 385 जागांची ही जाहिरात आहे। आता आपल्याजवळ किती दिवस आहेत? जर आपण म्हणतोय की ही परीक्षा 28 सप्टेंबरला होतीये, तर 28 आजच्या दिवसापासून 28 सप्टेंबरपर्यंत आपल्याला उपलब्ध वेळ किती आहे याच्यावर आपण काय करू, थोडक्यात चर्चा करू आणि त्यानुसार आपली पुढची स्ट्रॅटेजी काय असेल, बरोबर। म्हणजे दिवस काढूयात आपण। आता बघा मित्रांनो, हा मार्च महिना आहे, मार्च, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर। आपल्याला अभ्यासासाठी किती दिवस उपलब्ध आहेत, टू द पॉइंट बोलू। आज आपण म्हणूयात की 26 मार्च आहे, तर आजचा दिवस आपण सोडून देऊ। 27 मार्च, 28 मार्च, 29, 30 आणि 31 जवळपास आपल्याला आपण म्हणूयात की 5 दिवस मार्चमध्ये मिळतात, उरलेले 5 दिवस। एप्रिलचे आपल्याला 30 दिवस आहेत, मेचे 31 दिवस आहेत, जूनचे 30 दिवस, जुलैचे 31 दिवस, ऑगस्टचे 31 दिवस आणि सप्टेंबरची आपली परीक्षा होतीये, प्रिलियम होणार आहे आपली 28 सप्टेंबरला, बरोबर। तर आपल्याजवळ इथं आहेत जवळपास 27 दिवस आहेत, बरोबर। आता हे किती दिवस होत आहेत बघा, 7, 8, 9, 10 आणि हे 5, हे 15, त्याच्यानंतर 3, 6, 9, 12, 15 आणि 18 जवळपास आपल्याजवळ मित्रांनो 185 दिवस आहेत। आणि ह्या 185 दिवसांचं आपल्याला अभ्यासाचे नियोजन करायचं आहे, अभ्यासाचं नियोजन। मग हे नियोजन मी म्हणतो प्रत्येक दिवसाचं असावं, प्रत्येक दिवस, त्यानंतर प्रत्येक आठवडा आणि प्रत्येक महिना,
म्हणजे तुमचे टार्गेट हे डेली बेसिसवर ठरले पाहिजेत. आज मी अभ्यासिकेत चाललोय तर आज मी दिवसभरात कोणत्या विषयांचा अभ्यास करणार आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, ह्या आठवड्यामध्ये माझे टार्गेट कोणते आहेत, कोणता सिलेबस कव्हर करायचा आहे आणि महिनाभरात. मित्रांनो, मी तुम्हाला आज एक सांगतो, ती पूर्वपरीक्षा असू देत, मुख्य परीक्षा असू देत, नाही तर कोणतीही इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू देत, ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यासाच्या नियोजनाला, प्लॅनिंगला फार महत्त्व आहे. उगाच उठला, हाताला जे पुस्तक आलं ते घेतलं आणि वाचायला सुरुवात केली, अशानं तुमचा सिलेबस कंप्लीट होणार नाही. कारण की आपला राज्यसेवेचा सिलेबस हा फार व्हास्ट आहे. वर्करनी फक्त 2 पेपर जरी आपल्याला दिसत असलेत की GS1 आणि दुसरा CSATचा पेपर, पण त्यामध्ये अनेक वेगवेगळे घटक आहेत, त्यांचा डेप्थ खूप सारी आहे. त्याच्यावर मी पुढे बोलतोच. पण माझं म्हणणं काय आहे की 185 दिवस जर तुमच्याजवळ असतील, आता हे 185 दिवसच तुम्हाला मिळतील अशातला भाग नाही. त्यात 10 दिवस आपण सोडून देऊयात, 10 ते 15 दिवस. कधी तुम्ही आजारी पडला किंवा तुमच्या गावची यात्रा आहे किंवा तुमच्या घरात कोणतं लग्न कार्य आहे, याच्यामध्ये तुमचा बराचसा वेळ जाणार आहे. किंवा कधी तर एखादा महिन्यातून एखादा दिवस येतो की तुमचा अभ्यास करायचा मूडच नाही आहे, त्या दिवशी पूर्ण अभ्यासाला तुम्ही सुट्टी घेतलेली आहे. म्हणजे 185 दिवस अभ्यास होईल असं आपण न पकडता आपण पकडू जवळपास 170 दिवस आपल्याजवळ आहेत असं पकडू. 170 दिवस तुमच्याजवळ आहेत आणि आजपासून जर तुम्ही तयारी करताय पूर्वपरीक्षेची, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आता बरेचसे लोक म्हणतात की सर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर मेनचं कसं, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, पूर्वपरीक्षेचा बराचसा अभ्यास करत असताना मुख्य परीक्षेचा पण अनेक चांगला अभ्यास होत असतो. ते कसं ते मी पुढं सांगतो. म्हणजे असं होत नाही की, मला हेही मान्य आहे की GS4चा जो पेपर आहे मेनचा, तो पूर्वपरीक्षेला कुठंच नाही आहे, हे मला माहीत आहे, बरोबर. किंवा IR इंटरनॅशनल रिलेशनचा पेपरमध्ये पूर्वपरीक्षेमध्ये कुठं त्याचा उल्लेख नाही आहे, तो तिथं आहे. मग असे ऑप्शनल पेपर तुम्हाला पूर्वपरीक्षेला नाही आहे, तो मुख्य परीक्षेला, हे मलाही माहिती आहे. पण असे काही कॉमन घटक आहेत, कॉमन टॉपिक आहेत, कॉमन विषय आहेत की ज्याचा प्रीला चांगला अभ्यास केला तर त्याचा फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेला होत असतो. ते सब्जेक्टसुद्धा आपल्याला बाजूला करायचे, जेणेकरून मुख्यचा पण बराचसा भाग आपण इथं कव्हर करू शकतो. आता 170 दिवस जर मी अभ्यास करतोय आणि सरासरी मला वाटतं की तुम्ही सरासरी किमान 8 तास तरी अभ्यास केला पाहिजे. परीक्षेच्या आधी तो वाढत जाईल, पण जर तुम्ही म्हणत असाल की नाही सर मी आजपासून अभ्यास सुरुवात करतोय आणि माझं 2 आणि 3च तास अभ्यास होत होता, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो 2 आणि 3 तासामध्ये तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास कव्हर होणार नाही. तुम्ही मला सांगाल की सर आम्ही असा एक विद्यार्थी पाहिला आहे की ज्यांनी 2 तास अभ्यास करून तो पास झाला, क्लास 1 झाला, क्लास 2 झाला. झालंही असेल, मी नाही म्हणत नाही, पण तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियम नसतो. आपल्याला नियमावर काम करायचं आहे. त्यामुळं सिलेबस जर सगळा कव्हर करायचा असेल, प्रश्न जर चांगल्या पद्धतीने सोडवायचे असतील जेणेकरून आपल्याला मार्क मिळतील, तर तुम्हाला तासांच्या भाषेत बोलायचं झालं तर किमान सरासरी 8 तास अभ्यास करावा लागेल. तुम्ही कमी अभ्यास करताय हे जर तुम्हाला मान्य आहे तर त्या 8 तासापर्यंत कसं जायचं याची स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवावी लागेल. मी नाही म्हणत की उठला आणि उद्या 8 तास अभ्यास केला, उठला आणि 10 तास अभ्यास केला, हे एका दिवसात होणार पण नाही. पण ती स्वतःला, स्वतःच्या शरीराला ती तुम्हाला सवय लावावी लागेल. ती पोस्ट मला मिळवायची आहे की हे स्वप्न तुमच्याजवळ मनी असलं पाहिजे, तर त्या गोष्टी होतील. आता उद्या काय केलं, 4 तास अभ्यास केला, परवा 5 तास केला, आठवड्याभरात 8 तासापर्यंत गेलो किंवा 15 दिवसात तिथपर्यंत मी ते अचीव केलं. आणि त्याच्यानंतर आता मी टप्प्याटप्प्यानं काय चाललेलो आहे, पुढं चाललेलो आहे, मी माझा अभ्यास काय करतोय, वाढवतोय. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की प्रिसाइजनेस आणण्याचा मी प्रयत्न करील. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत. जर मी 8 तास अभ्यास करतोय, जवळपास 1360 तास तुम्ही अभ्यास करताय. किती? 1360 तास. 56, 8 आणि 8 आणि 5 13, बरोबर. आता जर 1360 तास जो मुलगा किंवा जी मुलगी चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असेल, प्रिलियम ओरिएंटेड अभ्यास करत असेल, तर मी आज सांगतो त्या मुलाचं किंवा त्या मुलीची प्रिलियम निघलीच पाहिजे. आता हे मला बोलायला सोपं आहे मित्रांनो, पण प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यात अनेक अडचणी येत असतात. त्या अडचणींवर मात कशी करायची ते आपण पुढं पाहू. त्याच्यासाठी दिवसाचं एक प्लॅन बनलं पाहिजे. जसं मी म्हणलं, आता बघा, पहिला आपण पोस्ट किती आहेत हे पाहिलं, आपल्या अभ्यासाचा भाग. दुसरा, आपल्याजवळ दिवस किती उपलब्ध आहेत हे आपण पाहिलं. आणि तिसरं,
आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे, तिसरा जो भाग आहे की मला माझं नियोजन बनवायचं आहे, अभ्यासाचं नियोजन बनवायचं आहे डेली बेसिसवर, प्रत्येक दिवसाचं, आठवड्याचं आणि महिन्याचं. हे तुम्हाला काम करायचं आहे. स्वतःसमोर टार्गेट ठेवा, ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही काय करा मित्रांनो, तुमच्याजवळ एक छोटीशी पॉकेट डायरीज घ्या आणि त्यामध्ये दिवसाचं ठरवा, आज मला दिवसभरात काय काय करायचं आहे. मी सकाळी 8 वाजेपर्यंत अभ्यासिकेत जाईल, 8 ते 12चा एक स्लॉट असेल, नंतर जेवण, थोडा आराम, त्याच्यानंतर दुसरा स्लॉट. असं काही नाही की 5 तासाचा अभ्यास केला पाहिजे, ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही 2-2 तासाचे स्लॉट बनवू शकता, पण तो स्लॉट झाल्यानंतर उठला, ब्रेक घेतला आणि अर्धा तास बाहेरच फिरत बसलाय असं नका करू. तो ब्रेक 5 मिनिटाचाच असावा, जास्त वेळ नसावा. चहाला गेला तर 15 मिनिटं मॅक्झिमम हा वेळ तिथं तुम्ही दिला पाहिजे. नाही तर आपण बरेच पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, लातूरमध्ये, नाशिकमध्ये असे मी अनेक विद्यार्थी पाहतो की जे चहाच्या नावाखाली 2-2 तास टाइमपास करत बसतात. म्हणजे की एकदा गप्पा निघाल्या की राजकारणावर असतील, खेळावर असतील, तर तिथून त्यांचं पाय निघत नाही. पण याच्याने अभ्यास होणार नाही मित्रांनो. तुम्हाला तुमच्या दिवसाचे टार्गेट्स ठरवावे लागतील. जर टार्गेटच ठरलं नाही तर नक्की आज माझी संध्याकाळी मला झोपताना पाठ टेकवायची असेल तर मी ती डायरी पाहिल ना, ते की मी नक्की सकाळी ठरवलं होतं काय आणि मी सध्या साध्य काय केलेलं आहे. मी सकाळी ठरवलेलं होतं, काय ठरवलं होतं मी, उदाहरणार्थ मी ठरवलेलं होतं 8 तास अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे, आणि मी पाहतोय की माझा 6 तास अभ्यास झालाय, 5 तास अभ्यास झालाय. म्हणजे याचा अर्थ तुमचं प्लॅनिंग कुठेतरी चुकतंय, तुमचा फोकस चुकतोय. तर ते क्लिअर करा, बरोबर. उद्या पुन्हा तेच करा की 8 तास टार्गेट. जर ते टार्गेट पूर्ण होत नसेल तर तुम्ही स्वतःला शिवी दिली तरी चालेल. ठरवणारे तुम्हीच आहात, अंमलात आणणारे तुम्हीच आहात. जर ते चुकत असेल तर त्याची जबाबदारी तुमची आहे. कधी कधी असंही होतं बरं का मित्रांनो, मी सुद्धा अभ्यास केलेला आहे, मी सुद्धा मेन्स लिहिलेत UPSCच्या. कधी कधी असं होतं की ज्यावेळेस आपण टार्गेट ठेवतो 8 तासाचं आणि त्या दिवशी एखादा दिवस असा येतो की 10 तास अभ्यास झालाय, त्यावेळेस आपण खुश असतो. त्यावेळेस स्वतःला शबासकी पण द्या, अरे वा, आपण ठरवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त काम केलं. ती स्टेज तुम्ही आणली पाहिजे आणि ती स्टेज कोण तुम्हाला देऊ शकतो, ते तुम्हीच देऊ शकता. स्पर्धा परीक्षांमध्ये नियोजन, मी मगापासून अनेक वेळा रिपीट होतोय शब्द, प्लॅनिंग प्लॅनिंग प्लॅनिंग. 2 गोष्टी पाहिजेत. पॅशन तर पाहिजेच पाहिजे आणि पेशन्स पाहिजेत. 2 दिवसात प्रिलियमचा अभ्यास होत नाही, 2 महिन्यात प्रिलियमचा अभ्यास होत नाही. त्याच्यासाठी रिगरसली काम करावं लागतं आणि रिगरसली काम करणारी मुलं ही प्री पास होतात, मेन्स पास होतात आणि पोस्ट होल्डर सुद्धा असतात. कुठेतरी डेप्टी कलेक्टर म्हणून काम करतात, DYSP म्हणून काम करतात, तहसीलदार म्हणून काम करताना ती मुलं दिसतात. कारण की त्यांच्यामध्ये ती एक सायकी असते की मला पोस्ट मिळवायची आहे. नुसती सायकी असून चालत नाही, तर तो त्याचा एक पाथ पण बनवतात. तो पाथ त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून पुढे जात असतो, तो मार्ग तसा त्याच्या माध्यमातून पुढे जातो. आता तुमच्या मनातला अजून एक प्रश्न असतो बघा. काय प्रश्न असतो तुमचा? अभ्यासाचे नियोजन बनवतो किंवा बनवते, परंतु ते अंमलात येत नाही. हाच प्रश्न असतो. सर नाही, मी बघा महिन्याचं प्लॅनिंग बनवलंय, आठवड्याचं बनवलंय, दिवसाचं, पण त्याची इम्प्लिमेंटेशन होत नाही, ते अंमलात येत नाही. ठीक आहे, हे मान्य आहे मला. तुम्ही तुमचं एक नियोजन बनवा. काय बनवलं? आज मला हिस्ट्री करायचा अभ्यास. काय बनवलं? हिस्ट्रीचा अभ्यास करायचा. हिस्ट्रीमध्ये मला काय करायचं आहे की काँग्रेसची अधिवेशनं करायची आहेत, ठीक. आणि तुम्ही सांगितलं हिस्ट्री असेल, मला CSATचा मॅथ माझं अवघड जातं आहे, ते मला कव्हर करून घ्यायचं आहे आणि मला दिवसाचे 8 तास अभ्यास करायचा, बरोबर आहे. हे तुम्ही प्लॅन बनवला आणि प्रत्यक्षात 6 तास अभ्यास झाला किंवा 5 तास अभ्यास झाला, ठीक आहे. पहिल्या वेळेस माफ करा, चुका होत असतात, बरोबर. कारण की आपल्यालाच स्वतःचा अंदाज आला नसतो अभ्यासाचा. म्हणून हा प्लॅन बाजूला काढा, पुन्हा उद्या प्लॅन बनवा, त्याच्यावर काम करा. त्याच्यात काही दुरुस्त्या राहिल्या असतील, चुका राहिल्या असतील, त्या दुरुस्त करा. पुढचा प्लॅन बनवा आणि असा एक प्लॅन बनवा की, आणि हे सवयी न होतं. हे म्हणजे मी ते तुकोबांचा अभंग वारंवार सांगत असतो, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. सातत्य असलं पाहिजे. आणि ते सातत्य जर ठेवलं त्याने होतं काय, म्हणजे एखादा म्हणला की नाही, कुणाचं ते भाषण ऐकलेलं असतं, पहाटे अभ्यास करावा. हा रोज उठतो 9 वाजता आणि उद्यापासून म्हणतोय पहाटे 4ला उठणार. हे नाही होणार. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे.
असं कुठंच लिहिलं नाही आहे की पहाटेच उठून अभ्यास करा, असं कुठंच म्हणलेलं नाही की रात्रीचा अभ्यास करा. माझं म्हणणं आहे तुम्ही रात्री अभ्यास करा, दुपारी अभ्यास करा, दिवसा अभ्यास करा, पण तो अभ्यास ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार असला पाहिजे. मी अशा अनेक मित्र पाहिलेले जे आता क्लास 1 ऑफिसर आहेत, रात्री 10 वाजता अभ्यासाला बसायचे, सकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचे, दिवसभर झोपायचे. त्यामुळं तुम्ही काय आहात हे तुम्ही स्वतः पहिलं समजून घ्या, त्याच्या नुसार प्लॅनिंग बनवा. आणि तुम्ही 1 महिना झालं प्लॅन बनवताय, तो चुकतोय 2 महिने झालं, ते मग तुम्ही ठरवा अभ्यास करायचा का नाही. तुम्ही इतरांना फसवू शकता, मला फसवू शकता, तुमच्या आईवडिलांना फसवू शकता, पण तुम्ही स्वतःला नाही फसवू शकत. त्यामुळं प्लॅन बनवावाच लागेल मित्रांनो. हा तिसरा एक आपण चौथा प्रश्न तुमच्या समोरचा. आता आपल्याला एक पाहायचं आहे की सर इथपर्यंत तर कळलं सर, पोस्ट कळाल्या, एकूण दिवस किती आहेत, मला किती तास अभ्यासाला उपलब्ध आहेत, नियोजनाचं महत्त्वसुद्धा कळलं, नियोजन जर त्याचं अंमलबजावणी व्यवस्थित होत नसेल तर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हेही समजलं. पण आता सर एकूण आमच्याजवळ तुम्ही म्हणाल की सर 2 पेपर आहेत, बरोबर. पहिला पेपर तुम्ही म्हणता की GSचा आहे, GS, आणि दुसरा पेपर आहे CSAT, बरोबर. CSATमध्ये मेजर पार्ट काय काय आहेत ते आपण बघूयात. मी सगळं डिटेलिंग नाही करत, मेजर पार्ट काय आहेत. एक आहे कॉम्प्रेहेन्शन, बरोबर. दुसरा आहे गणित आणि बुद्धिमत्ता, असं म्हणू आपण, बुद्धिमत्ता. आणि हे आहे निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. हे मी वरवरचं म्हणतोय. कॉम्प्रेहेन्शन, आता हे मी लिहिलं वरवर. इकडे ह्या बाजूला आहे हिस्ट्री आहे, इको आहे, भारतीय अर्थव्यवस्था. तिसरं सामान्य ज्ञान, सायन्स आहे. चौथं करंट आहे. पाचवं पॉलिटी. सहावं आपण लिहूयात जॉग्राफी. आणि 7वा घटक जो आहे तो पर्यावरण आहे, इन्व्हायरमेंट, बरोबर. आता याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहे, आणि त्याला जो मार्क आहेत ते 2 एका प्रश्नाला. म्हणजे हा 200 मार्काचा पेपर आहे, त्याला मिळणार आहे वेळ 2 तास आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये सरासरी एखाद्या घटकावर 10 ते 15च्या दरम्यान प्रश्न येतात, बरोबर. तुम्ही कंबाईनचा जर अभ्यास करत असाल तर तुम्ही म्हणाल की सर कंबाईनमध्ये आम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आहे, पण MPSC आणि UPSC मध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त आधुनिक भारताचा इतिहास नाही तर प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारताचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. इथं भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना मोठ्या प्रमाणात ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल याच्यावर प्रश्न विचारले गेलेले दिसतात, लोकसंख्येवर प्रश्न विचारले गेलेले दिसतात. जनरल सायन्समध्ये तुम्हाला तिन्ही गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील, म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्ससुद्धा व्यवस्थित करावं लागेल. करंटबद्दल मी जर तुम्हाला सांगायचं, म्हणजे माझा मुद्दा काय आहे की इथं तर तुमचा जो कट ऑफ ठरणार आहे तो ह्या GS वरच ठरणार आहे. या वर्षीचा जो कट ऑफ लागला होता तो 117.50 लागला आहे जवळपास. ओपनचा हा कट ऑफ लागलेला आहे. आपला प्रयत्न काय असला पाहिजे की कट ऑफच्या मी पुढे जाऊन पडलं पाहिजे. कट ऑफच्या पुढे जाऊन कसं पडायचं, तर तुम्ही म्हणाल की सर हे 7 घटक आहेत, त्यातला 1-2 घटक मी काय करतो ऑप्शनलला टाकतो, तर ते होणार नाही. तुमच्या जवळ परीक्षेसाठी 185 दिवस आणि अभ्यासाला आपण 170 दिवस पकडलेले आहेत. हे इतके मोठे दिवस आहेत, याच्यामध्ये तुम्ही आजपासून तयारी करत असाल तर तुम्ही कोणताही एक्सक्यूज नाही देऊ शकणार की सर मला अभ्यासाला वेळ नाही मिळाला. तुमच्याजवळ अभ्यासाला भरपूर वेळ आहे आणि त्यामुळं जे वाचलं नाही ते आत्ताच वाचून घ्या. पहिला मुद्दा क्रमांक 1. दुसरं की जो विषय अवघड जातोय तो पहिला करायला घ्या. होतं काय मुलांचं माहिती आहे का, पोरं म्हणतात की सोपं काय वाटतं की मला जे समजतंय, पॉलिटी मला समजतंय मी ते वाचत बसणार, हिस्ट्री मला वाचायला आवडतो ते मी वाचत बसणार, करंटचं मी लोकसत्ता वाचतोय, परिक्रमा वाचतोय, इयरबुक वाचतोय, मी ते वाचत बसणार, पण सायन्स मला जमत नाही तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग ते दुर्लक्ष इतकं होत जातं आणि परीक्षा जवळ येते आणि आपल्याला कळतं की आता सायन्स माझ्याच्याने होणार नाही, त्यामुळं मी त्याला हात नाही लावणार. आणि त्याच्यावरच जास्त प्रश्न पडले तर तुम्ही म्हणता की काय फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर की निकाल लागला सर 2 मार्काने गेलं. का 2 मार्काने गेलं सर, सायन्सला मार्क नाही पडले उदाहरणार्थ. मग तुमचा 1 वर्ष सायन्सने वायाला घालवलेला आहे. तर तुम्ही आत्ता प्रायोरिटीनं
सायन्स केलं पाहिजे. एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असू शकतो की सर मला पर्यावरण समजतच नाही. ही आत्ताची वेळ आहे, ही आत्ताची वेळ आहे. जे मला येत नाही ते मला पहिलं मी उचलणार आणि ज्या गोष्टी मला समजत आहेत त्या मी शेवटाला ठेवील, नंतर मी ते रिव्हिजनने अजून वेगाने पुढे आणू शकतो. हा मुद्दा क्लिअर झाला का? त्यामुळं GS मध्ये जे 7 घटक सांगितलेले आहेत त्यातला कोणताही एक घटक मित्रांनो तुम्ही पर्याय म्हणून बाजूला टाकू शकत नाही. तर ते टाकलं तर ते ब्लंडर होईल तुमच्यासाठी. क्लिअर? आता पहा, हिस्ट्री करत असताना लोक काय करतायत? 3 मी जसं म्हणलं हिस्ट्रीमध्ये काय आहे, 3 गोष्टी आहेत. एक मी म्हणतोय प्राचीन भारत, मध्ययुगीन आणि आधुनिक. बरोबर आहे. आता बरेचसे लोक आधुनिकाचाच अभ्यास करतात. बरोबर सुद्धा आहे, कारण की 15 पैकी जवळपास 8 ते 10 किंवा 11-12 पर्यंत आधुनिकावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रायोरिटी ही आधुनिकावरच राहते. परंतु मी प्राचीन करणारच नाही, मध्ययुगीन करणारच नाही असं होणार नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप सारी पुस्तकं वाचा असंही म्हणत नाही. NCERTचं पुस्तक आहे आपल्याजवळ. NCERT प्राचीनचं सुद्धा आहे, NCERT मिडिवलचं सुद्धा आहे. ते के सागरनं मराठीत अनुवादित केलेलं आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही ते पुस्तक किमान प्राचीनचं NCERT मराठीतलं वाचा, किमान तुम्ही मध्ययुगीनाचं ते वाचा, एकदा वाचा, दोनदा वाचा. हे मलाही माहिती आहे त्यात खूप सारा फॅक्च्युअल डाटा. सर किती नावं लक्षात ठेवीत, किती नावं? तो हर्षवर्धन नावाचा राजा होता, त्यांनी 3 ग्रंथ लिहिले ज्याला आपण म्हणतो रत्नावली, नागानंद. बरोबर? मग ती नाव त्याचा ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. दाग प्रथेवर प्रश्न विचारलेला आहे, अल्लाउद्दीन खिलजीवर प्रश्न विचारलेला आहे, मोहम्मद बिन तुगलकवर प्रश्न विचारलेला आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रशासनावर मध्ययुगीन काळातले प्रश्न विचारलेले आहेत, प्राचीनच्या वेगवेगळ्या साइट्स विचारलेल्या आहेत, हडप्पन साइट्स विचारलेल्या आहेत. सर अवघड आहे. हो अवघड आहे, पण अशक्य नाही. ते साध्य करता येईल, सातत्यानं करावं लागेल मित्रांनो. करावं लागणार आहे म्हणजे लागणारच आहे. जर क्लास 1 व्हायचं आहे ती काय सोपी गोष्ट आहे का? तुम्हाला महाराष्ट्रातले आणि देशातले टॉपचे अधिकारी बनवायचं, इतक्या सहजासहजी ते होणार नाही आहे. तर ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. क्लिअर झाला मुद्दा? मी हिस्ट्रीबद्दल बोललो, मी सायन्सबद्दल बोललो. आता जो मेन पार्ट मला जो बोलायचा आहे तो म्हणजे करंट किंवा चालू घडामोडीबद्दल. आपल्या महाराष्ट्रात आणि विशेषतः MPSC करणाऱ्या मुलांचं प्रॉब्लेम करंटबद्दल खूप झाला. आत्ता राज्यसेवेच्या पेपरला झाला आणि कंबाईनच्या बघा, मुलांना करंटला मार्कच पडले नाही आहेत. असं का होतं? मग UPSCची मुलं काय करतात? UPSCची मुलं द हिंदू वाचतात, दिल्लीतल्या किंवा आपल्या पुण्यातल्या ज्या करंटच्या नोट्स असतात त्या फॉलो करतात. पण त्यांचं द हिंदू, एक्सप्रेस हे डेली बेसिसचा अभ्यासाचं साधन आहे. मी तुम्हाला आज क्लिअर करतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. जो पोरगा आणि जी पोरगी फक्त ते इयरबुक येतात ना बाजारात काही सन्माननीय लोकांचे, ते वाईट आहेत असं मी म्हणत नाही. ते वाचून फक्त जर तुम्ही म्हणाल की सर प्रिलियम आणि मला IR समजेल, अजिबात होणार नाही. तुम्हाला रोजचा लोकसत्ता हा वाचावाच लागणार आहे. त्यातलं विश्लेषण खूप चांगलं देतात बघा ते लोकसत्तामध्ये. खाली संपादकीयच्या खालच्या पानावर असतं, वेगवेगळ्या विषयावरची मतं असतात त्यामध्ये. लोकसत्ता कंपल्सरी आहे, तुम्हाला तो वाचलाच पाहिजे मेन्ससाठी. त्याचबरोबर रविवारचे मराठीतले 4-5 पेपर तुम्ही घेतले पाहिजेत. म्हणजे लोकसत्ता, सकाळ असेल, मटा असेल किंवा लोकमत असेल. रविवारचा आता इथून पुढे जी नवीन अभ्यास करणारी मुलं आहेत आणि ज्यांना डिस्क्रिप्टिव्हला शिफ्ट व्हायचं आहे त्या मुलांनी रविवारचा निम्मा वेळ हे पेपर वाचण्यात दिला तरी चालू शकतो. कारण की रविवारच्या पेपरमध्ये लोकसत्ताची पुरवणी आहे, लोकरंग आहे, सकाळची सप्तरंग आहे बघा, मटाची संवाद आहे आणि लोकमतची मंथन आहे. ह्या पुरवण्यांमध्ये काय होतं की 8-15 दिवसामध्ये ज्या काही देश पातळीवरच्या, राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक त्याचबरोबर क्रीडाविषयक गोष्टी झालेल्या असतात, त्याच्यावर मतमतांतर व्यक्त केलेली असतात. तिथं त्यावर सन्माननीय जी लोक असतात ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांची मतं असतात, जी आपल्याला मुख्य परीक्षेला उत्तरात लिहिला खूप कामी येऊ शकतात. तुमचं त्यातून CSATसाठी चांगलं आकलनसुद्धा होईल. न्यूजपेपर फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. आता मी हे मेन्सबद्दल बोललो, करंटच्या बद्दल मी बोलतो. मी असं म्हणत नाही, करंटच्या प्रिलियमबद्दल मी बोलतो. मी असं कधीच म्हणत नाही आहे की तुम्ही इयरबुक वाचू नका, पण इयरबुक तुम्ही रिव्हिजन म्हणून वाचा. तुमचं डेली बेसिसवरचा पेपर वाचला गेला पाहिजे. मुद्दा क्रमांक 1. 2,
तुमचं मंथली मॅगझिन वाचून झालं पाहिजे. म्हणजे मी महिन्याचे दररोजचे पेपर वाचलेले आहेत, मॅगझिन वाचतोय, त्याच्यामुळे मला महिन्याच्या एकाच ठिकाणी सगळ्या घडामोडी मिळत आहेत. आणि मी इयरबुक वाचतोय. नंतर रिव्हिजन म्हणून मी इयरबुकला अभ्यास मानत नाही, रिव्हिजन मानतो. जे वर्षभरात न्यूजपेपर वाचलेत, जे वर्षभरातल्या 12 तुम्ही काय म्हणूयात मासिकं वाचलेत, त्याचं रिव्हिजन त्यात पाहतो. कारण की लोकसत्ता वाचतच नाहीत, म्हणजे पेपरच वाचत नाही आहेत सध्या, किंवा मासिकं घेत आहेत त्याचं असं एक बंच बनवून ठेवतायत. हातच लावला गेलेला नाही. काय परीक्षेच्या आधी करू? कुणी ही वाईट प्रथा पाडलेली आहे की इयरबुकच्याच माध्यमातून होईल. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जाऊन तुम्ही ही चूक करत असाल मित्रांनो, तर तुम्ही यशस्वी होणार नाही. तुम्हाला वाईट वाटेल हे ऐकायला, पण हे खरं आहे. काय होतं ते इयरबुकचं एवढं 500 पानाचं 600 पानाचं पुस्तक, प्रत्येक ओळीमध्ये फॅक्ट, प्रत्येक पानामध्ये 25-30 फॅक्ट, 30 जर पकडल्या फॅक्ट्स प्रत्येक पानावर 500, आणि जर त्याचं गुणिले केलं तर 15,000 फॅक्ट आहेत. कुठं लक्षात राहणार आहे? तुमचं फक्त मानसिक समाधान होतं, मी परीक्षेच्या आधी करंट केलेलं आहे, मी कोणताही घटक ऑप्शनलला टाकलेला नाही, पण त्यातून आउटपुट काय मिळतंय तर काही मिळत नाही आहे. त्यामुळं हे एक काम तुम्ही केलं पाहिजे. पॉलिटी हा घटक सोपा आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि हिथं एक फक्त येतोय तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाला काय करायचं मित्रांनो, आम्ही नंतर एक व्हिडिओ बनवील की ज्याच्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करेल की कोणती बुक लिस्ट काय आहे. मी ती उद्याच बनवतो एक लेक्चर की प्रिलियमसाठी महत्त्वाची बुक लिस्ट. आणि याच्यानंतर आता मी काय करतोय, एक सिरीजच सुरू करतोय राज्यसेवेसाठी. आपण हिस्ट्री जर घेतला तर हिस्ट्रीचं ॲनालिसिस घेतो सगळं. मागच्या 5 वर्षामध्ये हिस्ट्रीवर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि काय स्ट्रॅटेजी असू शकते आपली, इकॉनॉमीवर कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे डिटेलिंग मी घेतो बरं का मित्रांनो. मी ते स्वतः असं मी ते PPT बनवत नाही, हे असंच फळ्यावर जसं आपण सांगतोय त्याच पद्धतीने आपण ते बोर्डवर समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जर तुम्हाला हे आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला वाटत असेल की हे इतरांना सुद्धा कामाचं आहे तर ते शेअर करा, जरूर शेअर करा. ठीक. पर्यावरणासाठी, कारण की होतं काय आपलं कंबाईनच्या गट ब ला गट क ला पर्यावरणाचा तसा अर्थानं अभ्यास नसतो, आपण जॉग्रफीच्या रिलेटेड ते पाहत असतो. पण इथं राज्यसेवेला आणि UPSCला पर्यावरणावर 10 ते 15 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचा वेगळा व्यवस्थित अभ्यास करा इन्व्हायरमेंटचा. ठीक आहे. तुमचा हे आपण म्हणतो जे ठरणार आहे कट ऑफ, तो कशावर ठरणार आहे? GS वरच ठरणार आहे. का? कारण की CSAT क्वालिफाईंग आहे. CSATमध्ये प्रश्न आहेत 80, एका प्रश्नाला 2.5 मार्क आहे, जवळपास हे 200 मार्क होतात. पण हा क्वालिफाईंग आहे, याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 66 मार्क पडायचे आहेत. ठीक आहे. एवढे जर मार्क तुम्हाला पडत नसतील 66, तर तुम्ही GS मध्ये कितीही चांगलं काम करा, तुम्हाला 120 130 असू देत, तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला CSAT वर काम करावं लागेल. CSAT मध्ये कॉम्प्रेन्शन, ज्याला मराठीत म्हणलं जातं आकलन क्षमता, काय म्हणलं जातं? आकलन क्षमता. याचे एकूण उतारे जे असतात ते 3 प्रकारचे उतारे आहेत. मी जरा इथं व्यवस्थित लिहितो. उतारे हे 3 प्रकारचे आहेत. पहिला उतारा आहे जो मराठीत सुद्धा आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. हे विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे, त्यांनी मराठीत वाचावा किंवा इंग्रजीत वाचावा आणि त्याचं व्यवस्थित आकलन करून घ्यावं. कॉम्प्रेन्शन का दिलेलं आहे? एका चांगल्या प्रशिक्षकाकडून हे अपेक्षित आहे की त्याची आकलन क्षमता खूप चांगली असायला पाहिजे. आणि जर आकलन क्षमता चांगली असेल तर निर्णय क्षमता चांगली होऊ शकते. ठीक. त्याच्यानंतर दुसरा उतारा या प्रकारचा आहे जो मराठीमध्ये आहे, त्याला कोणताही अनुवाद नाही. आणि तिसरा प्रकारचे उतारा आहे जो इंग्रजीमध्ये आहे, त्याला कोणताही अनुवाद नाही. बरोबर. आता हे उतारे किती असतात? 5 उतारे असतात. मराठीचा उतारा 1 असतो आणि इंग्रजीचा उतारा किती असतो? 1. बरोबर. 5 नाही, हे 8 उतारे असतात. हे 8 मराठी आणि इंग्रजी असे पकडून आपण म्हणूयात 8. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये असे हे झाले किती उतारे? 10 उतारे. प्रत्येक उतार्यामध्ये 5 प्रश्न, जवळपास किती प्रश्न होतात? 50 प्रश्न आपल्या याच्यामध्ये होताना दिसतात. म्हणजेच 80 प्रश्नापैकी जवळपास 50 प्रश्न हे कॉम्प्रेन्शनवर आहेत. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त उतारे सोडवले पाहिजेत, ते वाचलं पाहिजे. बघा, मगाशी माझ्याकडून बोलताना उल्लेख आलेला होता. उल्लेख काय होता? की लोकसत्ताचा अग्रलेख वाचा.
सर आम्हाला वाचायची सवय नाही, आम्हाला सर ते समजतच नाही आहे. हो मान्य नाही, तुम्ही वाचलंच नाही कधी तर कसं समजेल. पण वाचायला तर सुरुवात करा. तुम्ही डेली बेसिसवर पेपर वाचत असाल तर नक्की बातम्यातून काय त्यात आलेलं आहे आणि ते काय इतकं महत्त्वाचं आहे याच्यावर चर्चा तुमचं एक समज वाढवू शकते. तुम्ही इतक्या ह्याने जाता म्हणजे की जर तुम्ही नियमित न्यूजपेपरचे वाचक असाल तर बऱ्याच वेळा तुम्ही लोकसत्ताला पण प्रेडिक्ट करू शकता की अग्रलेख कशावरती येतील, कारण की त्यांची विचारधारा एक प्रकारे आपल्याला कळलेली असते. बरोबर. त्यामुळं अग्रलेख व्यवस्थित करा, त्यांनी आकलन क्षमता वाढू शकते. 80 प्रश्नापैकी 50 प्रश्न एकट्या कॉम्प्रेन्शनवर आहेत. तुम्ही म्हणत असाल की सर बरं आहे बघा ना, इथं तर 2 तासाला 100 प्रश्न होते आणि इथं 2 तासासाठी किती प्रश्न आहेत, फक्त 80, म्हणजे बरं आहे की. नाही मित्रांनो, उलट हे 80 प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. बरेचसे पहिला अटेम्प्ट असणारे जी मुलं असतात त्यांचे 40च प्रश्न सोडून झालेले असतात आणि मग तो ऑब्झर्वर येतो आणि म्हणतो द्या पेपर. तुम्ही म्हणता सर 1 तास झालाय, 2 तास झालेले असतात. कारण की हे 10 पॅसेज तुम्हाला वाचायचे आहेत, ते व्यवस्थित समजून घ्यायचे, त्यांचं आकलन करून घ्यायचं आहे आणि त्या आधारावर उत्तराकडे जायचं आहे. परत उत्तर शोधायला बऱ्याच वेळा वर यावं लागतं. त्यामुळे सराव सराव सराव. कॉम्प्रेहेन्शनला किंवा सीसॅटला जर तुम्हाला फोडायचं असेल, कमीत कमी 60 मार्क जर तुम्हाला तिथं आणायचे असतील तर जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. तसं पाहायला गेलं ना तर सीसॅटचा अभ्यास कमी आहे. मी नेहमी म्हणतो सीसॅटचं वाचन कमी आहे आणि सीसॅटमध्ये सराव जास्त आहे आणि GS मध्ये वाचन जास्त आहे, कारण की आवाकाच मोठा आहे, खूप मोठा आवाका आहे. बरोबर. प्राचीन म्हणजे इसवी सन पूर्वपासून पार तुम्हाला 1947 पर्यंत यायचं आहे. 2000 वर्षाचा जवळपास तुम्हाला, त्याच्याही पेक्षा जास्त 3000 वर्षाच्या कालखंडाचा तुम्हाला त्यामध्ये काय करायचा, अभ्यास करायचा आहे. त्यामुळे GS मध्ये वाचन जास्त आहे. ते आपला जास्त वेळ, अभ्यासाचा जास्त वेळ GS मध्येच जातो, कारण की ते संपत नाहीये आणि हिथं सरावाला दिला पाहिजे जास्तीत जास्त वेळ. गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर प्रश्न आहेत 25 आणि याची काठिण्य पातळी मात्र आता वाढायला लागलेली आहे. बरेच लोक म्हणतात की ते कंबाईनच्या लेवलला जाऊन अभ्यास करतात. नाही, आता राज्यसेवेची ते तुम्ही मागच्या 2 वर्षातले पेपर काढून पहा. गणिताचे प्रश्न फार लेंदी आहेत, रिझनिंगचे तर त्याही पेक्षा लेंदी होते. प्रश्न वाचून ते समजून घ्यायला तो वेळ पुरत नव्हता विद्यार्थ्यांना. त्यामुळे जास्तीत जास्त पेपर सोडवले पाहिजेत आणि निर्णय क्षमता याच्यावर 5 प्रश्न असतात. हिथं निगेटिव्ह मार्किंग नसते. बरोबर. तर हे स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल तर त्यातल्या सुरुवातीचा मी 6 तास GSला सांगेल, 2 तास मी सीसॅटला सांगेल सुरुवातीच्या काळामध्ये. मग त्या 2 तासामध्ये मी 1 तास मॅथ किंवा रिझनिंगचा अभ्यास करेल आणि 1 तास कॉम्प्रेन्शनवर काम करायचा प्रयत्न करेल. कॉम्प्रेन्शनचं सगळ्यात बेस्ट काय, सगळ्यात बेस्ट अभ्यास काय कॉम्प्रेन्शनचा. आयोगाच्या मागच्या 10 वर्षातले सीसॅटचे पेपर घ्या. आयोगाचे उतारे तुम्ही स्वतः वाचा आणि आयोगानं कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि ते का दिलेलं आहे ह्याचा अभ्यास करा. म्हणजेच ॲनालिसिस करा. ॲनालिसिस. PYQ मी जे म्हणतोय ते तुम्हाला जास्तीत जास्त काय करावे लागतील, पाहावे लागतील, तर तुम्हाला मार्क मिळतील. म्हणजेच काय, ह्या आपण जे म्हणतोय ना, जर 170 दिवस जर माझ्याजवळ आहेत असं मी जर म्हणलं, माझ्याजवळ दिवस आहेत 170 दिवस. ह्या 170 दिवसांना मी 3 भागात विभाजित करेल. पहिला जो भाग आहे प्रथम वाचन, फर्स्ट रीडिंग, प्रत्येक विषयाची सिलेबस पान पहिलं ते शेवटपर्यंत. त्याच्यानंतर मी दुसरं जाईल सेकंड रीडिंग, ज्याला आपण म्हणू द्वितीय वाचन. आणि तिसरं आपण म्हणतो ते म्हणजे काय आहे, रिव्हिजन. ठीक आहे, ज्याला आपण म्हणू सराव. हा जास्तीत जास्त केला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही, आणि हे कसं करायचं तर पेपर जास्तीत जास्त सोडवा. पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन. तिसरं वाचन म्हणूयात की त्याच्यानंतर रिव्हिजन झाली पाहिजे. सीसॅटला डायरेक्टच सराव आहे.
तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना ते समजून घ्या आणि डायरेक्ट प्रश्न सोडवायला हे करा. गणित आणि बुद्धिमत्तेचे काठिण्य पातळी जास्त असणारे जे घटक कोणते आहेत हे तुम्ही काय करा मित्रांनो, पहा. माझा प्रयत्न हा आहे की ती मी विस्तारण स्ट्रॅटेजी सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यातून आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करता येईल. अशीच एक सिरीज मी पुढं प्रत्येक विषयानुसार घेतो. त्यातली कोणती ॲनालिसिसच्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आजच्या लेक्चरला आपण थांबूयात. आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद.